पालघर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले। परंतु स्थानिक ग्रामस्थांनी महाविकास आघाडीकडून काळे झेंडे दाखवून कळकळून विरोध करण्यात आला। स्थानिक ग्रामस्थ तसेच JNPT केंद्र सरकारची प्रेत यात्रा काढून यांना कळकळून विरोध करण्यात आला। स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन जरी होत असले तरी आम्ही स्थानिक पातळीवर वाढवण बंदराचं काम करू देणार नाही। शैलेश तांबळा, राज्य प्रतिनिधी, पालघर। वाढवण बंदरामुळे आमच्या माहितीप्रमाणे समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 7 किलोमीटर आतमध्ये हा पूर्णतः मातीचा भराव या समुद्राच्या पाण्यामध्ये केला जाणार आहे। आज आम्ही परिस्थिती पाहतो, या भागामध्ये जे काही कोलंबी प्रकल्प आहेत, त्या कोलंबी प्रकल्पाचे जे बांध मातीचे जे टाकलेले आहेत, या बांधांमुळे आज समुद्राची जेव्हा भरती येते तेव्हा हे पाणी आज आमच्या गावपाड्यामध्ये हे पाणी घुसायला लागलेलं आहे। आमच्या गावपाड्यामध्ये जे पिण्याच्या पाण्याचे जे बोरवेल आहेत, या बोरवेलला खारट पाणी लागलेलं आहे। ही परिस्थिती आज या फक्त फ्रॉन्स प्रोजेक्टमुळे आहे। तर वाढवण बंदर झाल्यानंतर या भागाची परिस्थिती काय होणार आहे? ह्या समुद्र किनाऱ्यावरच्या साधारणतः 2-2.5 लाख जो मच्छीमार आहे हा उद्ध्वस्त होणार आहे। JNPT असं म्हणतंय की 10 ते 12 हजार लोकांना नोकरी मिळेल। 10-12 हजार लोकांना नोकरी द्यायची आहे की 2.5 लाख मच्छीमारांचा व्यवसाय आपल्याला टिकवायचा आहे, हे आजच्या समोरचं आपलं मुख्य उदाहरण आहे। आणि म्हणून गेल्या 5 वर्षापासून जेव्हापासून आम्ही विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो, आता माझ्या जोडीला विक्रमगड मतदारसंघाचे आमदार आणि माझे सहकारी सुनील भुसारा साहेब इथे उपस्थित आहेत। आम्ही नेहमी विधान भवनच्या पायऱ्यांवर बॅनर घेऊन आंदोलन केलं की वाढवण बंदर आम्हाला नको आहे। तरी सुद्धा आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज जसं आमदार साहेबांनी उल्लेख केला की साधारणतः 15 ते 20 हजार पोलीस हे संपूर्ण महाराष्ट्रातून या पालघरमध्ये आणलेले आहेत आणि हे हुकुमशाही पद्धतीने आजचे हे बंदराचं उद्घाटन होणार आहे। खरं म्हणजे जेव्हा आम्ही गावातून निघालो तेव्हा आम्हाला असं दिसलं की प्रत्येक गावपाड्यामध्ये पोलिसांचा पाडा लावलेला आहे आणि नागरिकांना गावातून बाहेर निघण्यास सुद्धा बंदी केलेली आहे। अशा प्रकारचे आजचं वातावरण ह्या पालघर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून याच्यातून आम्हाला असं दिसतं की ब्रिटिश गेले नाही तर ते पुन्हा इथे आलेले आहेत असं मला वाटतं। कारण की एवढा पोलीस फाटा लावून जर लोकांना घरामध्ये बंदिस्त केलं असेल तर ही हुकुमशाहीची आणि हुकुमशाही पद्धतीने हे जे बंदराचं उद्घाटन होत आहे ते आम्हाला मान्य नाही। आज आम्ही वरोर येथे या भागातील सर्व भूमिपत्र एकत्र आलेले आहेत आणि आम्ही इथे निश्चित नोंदवणार आहोत। जसं भुसारा साहेबांनी सांगितलं की उद्घाटन जरी झालं तरी वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। आज वाढवण बंदराचा जो काही उद्घाटन करण्याचा जो घाट घातला गेला सरकारकडून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व विधानसभेचे माझे सहकारी आमदार विनोद निकोले, आमचे सर्व सहकारी आम्ही इथे उपस्थित आहोत। सर्व स्थानिक भूमिपुत्र इथे उपस्थित आहेत आणि शासनाने ज्या पद्धतीने इथल्या भूमिपुत्रांची मुस्कटदाबी करून गावोगावी पोलीस यंत्रणा उभारून अनेक नाके, वाडे, वस्तीचे रस्ते अडवून लोकांना येण्यापासून रोखलेलं आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आज गुजरात तिकडे बोलत असताना मोदीजी या ठिकाणी येऊन हे उद्घाटनाचा घाट घालतायत, हे अतिशय निंदनीय आहे आणि या भागातील जनतेला उद्ध्वस्त करण्याचा घाट या वाढवण बंदराच्या या भूमिपूजनामुळे घातला जातोय, त्याचा निषेध आम्ही करतोय। परंतु आज जरी उद्घाटन केलं तरी हे वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही। मोदीजी आज इथं प्रचंड फौजफाटा घेऊन आलेले आहेत, 10-15 हजार पोलीस घेऊन आलेले आहेत, उद्घाटन करतील। उद्या काम करताना त्यांना काम या ठिकाणी करायचं आहे, ते आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार आम्ही आजच्या दिवशी करतोय आणि 100% आमची जिद्द आहे, वाढवण बंदर रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।